माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आपण आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये जे सूर्य बखरा आहे त्याच्यामधलं एक श्लोक पाहिलं होतं, म्हणजे श्लोक नंबर 26. आणि त्या श्लोकात आपण पाहिलं होतं की जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे तो म्हणजे जो डास आहे किंवा माशी आहे त्यासारखे उदाहरण देण्यात अल्लाहला लज्जा किंवा संकोच वाटत नाही. कारण उदाहरण ज्यांचं म्हणजे उल्लेख चाललेला आहे त्याच्याप्रमाणे उदाहरण दिलं जातं. तर आपल्याला एखादी तुच्छ गोष्टाबद्दल सांगायचं असेल तर आपल्याला त्याप्रमाणे उदाहरण द्यावं लागेल. आणि त्यानंतर आपण पाहिलं होतं की जे इमान राखणारे लोक असतात तर त्यांना या उदाहरणातून मार्गदर्शन मिळतो. आणि जे इन्कारी लोक असतात, जे अल्लाहचा, पैगंबरांचा, पवित्र ग्रंथांचा किंवा जे त्यांचा इन्कार करतात, तर त्यांच्यासाठी किंवा जे शेवटचा दिवस आहे किंवा मृत्यूच्या नंतर जे जीवन आहे त्याचा इन्कार करणारे जे लोक असतात तर त्यांना त्याच उदाहरणातून काय होतं, अल्लाह काय करतो, त्यांना मार्गभ्रष्ट करतो. आता आपल्याला जे श्लोक नंबर 27 आहे सूर्य बखरामधला, त्याच्यामध्ये काय संदेश दिलेला आहे त्याच्याबद्दल काही म्हणजे माहिती पाहिजे आहे. तर या श्लोकात असं सांगितलेलं आहे की आपण जे करार अल्लाहसोबत केलेला आहे, म्हणजे काही लोक काय करतात की अल्लाहबद्दल जे अल्लाहच्या सोबत जी प्रतिज्ञा किंवा जे वचन अल्लाहला दिलेलं आहे तर त्याला मोडून टाकतात किंवा तोडून टाकतात. आणि जे आपले नातेवाईक आहे, संबंधी आहे, बंधू आहे, तर त्यांच्यासोबत जे आपले नाते आहे, संबंध आहे, ते सुद्धा ते मोडून टाकतात किंवा तोडून टाकतात. आणि सर्वश्रेष्ठ अल्लाहने म्हटलेलं आहे की जर हे नाते संबंध तोडून टाकतात म्हणजे ते जमिनीवर काय करतात, उत्पात निर्माण करतात किंवा फसाद पसरवितात. आणि हेच लोक आहेत ज्यांच्यासाठी तोटा आहे मृत्यूच्या नंतरच्या जीवनात, किंवा हे जे लोक आहे हे मृत्यूच्या नंतरच्या जीवनात नुकसान भोगणारे लोक आहेत. आता हे जे कराराबद्दल सांगितलेलं आहे, हे करार कोणता आहे किंवा जे वचन किंवा प्रतिज्ञा सर्वांनी दिलेली आहे अल्लाहला, ती कोणती प्रतिज्ञा आहे? तर आता याचं जे म्हणजे आपल्याला याला खूप याची माहिती जर पाहिजे असेल तर ही माहिती पुढे येईल. अध्याय नंबर 7 जे आहे सूर्य आराफ, त्याच्या श्लोक नंबर 172 मध्ये. पण इथे एवढ्याच आपल्याला समजायचं आहे की हे जे करार म्हटलेलं आहे, जे सर्वांनी अल्लाहसोबत केलेलं आहे, तर हे एक असा करार आहे की जेव्हा आपण या जगात येतो तर आपण तोंडाने काही बोलत नाही, पण ज्या पालनहाराने आपल्याला जन्म दिलेला आहे किंवा या जगात पाठवलेलं आहे त्याच्यासोबत आपण म्हणजे आपला करार झाला की आपण त्यांनी आपल्याला जे जे दिलेलं आहे आणि जे काही त्याच्याकडून आपल्याला भेटलेलं आहे तर त्याच्यासाठी आपण अल्लाहचे आभारी राहणार. आणि जेवढे आदेश अल्लाहने दिलेले आहे तर आपण त्याच्या प्रत्येक आदेशाचं काय करणार, पालन करणार. जसं हे असंच आहे, जसं एखाद्या व्यक्तीचा जन्म एखाद्या देशात झालं तर आपोआप काय होतो की तो व्यक्ती तोंडाने तर काही बोलत नाही, पण तो त्या देशाचा काय बनतो, नागरिक बनतो. आणि त्याला फक्त जन्म त्या देशात झाला त्याच्यामुळे त्याला त्या देशाची नागरिकता भेटते. आणि मग त्या
व्यक्तीवर किंवा जसं जन्म झाला त्याच्यावर बंधनकारक होतो की त्या देशाचे जे कायदे आहेत तर त्याला त्या कायद्यांचं पालन करावं लागतो. कारण आता त्याला नागरिकता भेटली म्हणजे त्याच्यावर बंधनकारक आहे की त्यांनी त्या जे कायदे आहे कानून आहे त्याचं पालन त्याला करावंच लागेल. म्हणजे त्यांनी तोंडाने काही असं स्वीकारलं नाही पण ते आपोआप असं होतो. तर त्याचप्रमाणे आता ज्यांनी आपल्याला या जगात पाठवलं तर त्याचा आपण इन्कार कसं करू शकतो. कारण आपण जन्माला येण्यापूर्वी आपण म्हणजे मृत होतो आणि त्यांनी काय केलं आपल्याला जीवन दिले. म्हणजे आपलं जर आपण बघितलं की आपण कसं जन्मात येतो किंवा कशापासून आपण तयार होतो तर आपल्याला कळेल की आपण निर्जीव होतो. तर या सर्वश्रेष्ठ अल्लाहने आपल्याला जीवन प्रदान केले आणि या जगात आपण एके दिवशी सोडून हा जग जाणार. म्हणजे काय करणार अल्लाह आपल्याला म्हणजे आपलं देहांत होईल किंवा आपण या जगातून मरण पावणार आणि मग नंतर जे जीवन आहे मृत्यूच्या नंतर तिथे सुद्धा अल्लाह काय करणार परत आपल्याला जिवंत करणार. आणि मग जिवंत केल्यावर आणि आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपण ज्यांनी आपल्याला इथे पाठवलं एवढं काही दिलं तर आपण त्याची उपासना सोडून आपण दुसऱ्या गोष्टींची उपासना कशी करू शकतो. आणि या पालनकर्त्याचा इन्कार कसं करू शकतो किंवा त्याचे जे म्हणजे आज्ञा आहेत आदेश आहेत त्याचं उल्लंघन आपण कसं करू शकतो. कारण शेवटी आपल्याला त्याच्याकडेच जायचं आहे आणि जर आपल्याला शेवटी अल्लाहकडेच जायचं आहे तर मग आपल्याला हे लक्षात ठेवावं लागेल की आपल्याला त्याचे आदेश मानावेच लागणार. कारण आपण जर हे तोडून टाकले तर मग तिथे आपल्याला प्रश्न होईल की तुम्ही हे आज्ञांचं पालन का केलं नाही. मग आपण काय उत्तर देणार आणि आपल्याला मग काय करावं लागेल. आणि जे जे आपल्याला अल्लाहने इथे दिलेलं आहे त्याचं सुद्धा आपल्याला म्हणजे विचारपूस होईल. आणि मग जर आपल्याला त्याचे उत्तर देते आलं नाही किंवा आपण जर दोषी ठरलो तर मग आपल्याला काय करावं लागेल. मग जे नर्क आहे ते आपलं नेहमीचं घर होईल आणि मग आपल्याला स्वर्ग म्हणजे स्वर्गमध्ये जाण्याची संधी कधीच भेटणार नाही. त्याचा आपण विचारसुद्धा करू शकत नाही आणि मग नेहमीसाठी आपल्याला नरकातच राहावं लागेल. त्याच्यामुळे आपल्याला हे जे करार आपलं झालं तोंडाने न बोलता अल्लाहशी इथे जन्माला आल्यावर तर त्या वचनाला आपल्याला पाळावं लागेल. त्या प्रतिज्ञेवर चालावं लागेल आणि जे सर्वश्रेष्ठ अल्लाह आहे त्यांचे जे आदेश आहे त्याचं पालन करावं लागेल. जेणेकरून आपण इथेही सुखी राहणार आणि मृत्यूच्या नंतरच्या जीवनातसुद्धा आपण नेहमीसाठी स्वर्गात राहणार. तर असा संदेश इथे दिलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला मिळालं असेल. या व्हिडिओला परत पहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका. आता पुढचं जे श्लोक आहे 28 क्रमांकाचं ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. आज आपण इथे थांबू.